दे जाय बघा पटत असले का नाही तर 35,500 द्या आता नाही वासराय जोड लावून दाखवा या मापाला बघतोय घरी तेवढ्या लिकायला असतं तर बाजारात वासरू आणलं असतं घरी दिलं असतं तेवढं म्हणले बा ह्याच्या पुढे काय ह्याच्या खाली काय आम्ही सांगितलं की ह्याच्या काय करू नको रामपर्यंत व्यापार घाण कर थोडक्यात मोडू नको धर 35,500 सांगितलं आम्ही तर कुठलंही सांगितलं म्हणजे मोडू नको शिव तुम्ही तेवढ्यात राहून त्याच्या 35ला मागितलेलं वाचू आम्ही 35 देत ना 500 500 नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजारातील खोंड असलेली, मोठ्या मापाची बैल असलेली, शेती कामाची बैल असलेली अशी संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती मिळून जाईल. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक रविवारचा म्हशींचा बाजार, खिल्लार गाय बाजार, बैल बाजार, शेळी मेंढी बाजार, तसेच कालवडींचा बाजार, खिल्लार कालवडी असलेल्या किंवा बारकी बैल खोंड संपूर्ण पशु जेवढे बाजारात येतात तेवढे संपूर्ण पशूंचे व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवत असतो. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला घर बसल्या संपूर्ण माहिती मिळून जाईल. शेतकरी मित्रांनो, अजून एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. ज्या शेतकऱ्यांना आपल्याला समजा बैल असलेली, म्हशी असलेल्या, खिल्लार गाय, एचएफ गाय असलेल्या, तर जर कुणाला मुलाखत द्यायची असेल तर 91 30 81 48 22 91 30 81 48 22 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती मला मेसेज करू शकताय. तसेच जर कोणाची खोंड, बैल, म्हशी जेवढे काय पशु विकायचे असतील तरी देखील आपण डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत त्याची जाहिरात करूया. त्यामुळं व्हॉट्सअपवरतीच ह्या आत्ता सांगितलेल्या नंबरवरती तुम्ही व्हिडिओ पाठवू शकताय. तर आपण शेतकरी टू शेतकरी त्या ठिकाणी गाय असेल, म्हैस असेल त्या ठिकाणी आपली विकून जाईल. घर बसल्या 2 दिवसात घरी येऊन आपलं व्यवहार होऊन जातील. त्यामुळं तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा, फोन करू नका. कसं आहे, प्रत्येकालाच आपल्याला प्रतिसाद देणं शक्य नाही. त्यामुळं फोन करू नका जास्त, डायरेक्ट व्हॉट्सअपवर मेसेज करा, आपल्याला 100% प्रतिसाद दिला जाईल. तर जास्तीचा वेळ न काढता व्हिडिओला सुरुवात करूया. मी दीपक गोडसे, आपण ग्राउंड रिपोर्ट चालू करू. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकताय बाजार कसा भरलाय. सकाळच्या बघू शकताय सूर्य निघायला चालू झालेला आहे आणि सकाळच्या 6:03 झालेत. आपण आज आलो आता बाजारात सांगोल्याच्या. सांगोला बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातोय आणि बाजारचा वार आहे रविवार. रविवारी साधारणपणे तसं तर बघायला गेलं तर शनिवारी बाजार हा चालू होतोय संध्याकाळी आणि रविवारी साधारण 11-12 वाजेपर्यंत हा बाजार पूर्णपणे फुटला जातोय. त्यामुळं बाजारात जर खरेदी करायला असलं लवकर या, उशीर करू नका. उशीर झाला तर बाजार फुटतोय. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. तर बघू शकता दाताला कसं आहे साहेब? आदत आहे का? बरं. त्याला काय म्हणजे खेळवलाय? त्याला चकडीला खेळवलाय. चकड्याला खेळवलाय. किती महिन्याचा काय सांगता येईल? ते हाय 15 महिन्याचा. ओळूकडला आहे कसं? हा, ओळूकडनं झालेला आहे ना? हा, ओळखून झालेला. शेतकरी व्यापार आहे? शेतकरी. काय किंमत सांगली मालक? त्याचे 60 सांगतोय. 60,000 किंमत सांगली मालकानं. काजळी खिलर आहे आणि कुठल्या ओळूकडनं झाले म्हणलं? ओळख काय पाहिजे असं नाही माहिती. माहित नाही काय? बरं. कितीपर्यंत मागते ती काय? त्याला मागते ती की 42 पर्यंत. बरं. काय अपेक्षा आहे? थोडी जरा त्याची ही जास्त आहे काय? हा, नाळ जास्त आहे का त्याला? कांबळ नाही जास्त. खाली हो, कांबळ नाही. किती होईल किंमत? किंमत एक होईल किती आता? 42 मागते तिथं. 45 पर्यंत सोड चालाय. बरं. 45 आदिवासींचं म्हणणं आहे. एकटा या जोडीवर आहे? एकटाच आहे. एकटाच आहे. काय काय आणले तुम्ही? ही कोण तुमचंच आहे? घरच्या काय ते काय घेतलेली काय सांगता याची किंमत? त्याचे 60 सांगतोय. काय कितीपर्यंत सुटेल काय? 45 पर्यंत. बरं. त्याचे 60 सांगतोय. जोडी 70 पर्यंत याच चला नाही. कितीपर्यंत होईल? 85 पर्यंत. तर बघू शकता खोंड ही 85ला जोड मिळेल असं मालकांचं म्हणणं आहे. कोणाला पाहिजे असेल तर मालकांचा कॉन्टॅक्ट नंबरही देणार आहे. खोंड वगैरे बघून घ्या कशी आहे ती. मालक तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. नंबर 75 17 97 89 47. ठीक आहे, धन्यवाद मालक. नमस्कार अण्णा. नमस्कार अण्णा. यावर केगावर
कुठं आलं हां कर्नाटक बर किती महिन्याचं आहे 14 महिन्यात 16 महिने जरा पुढे घ्या वाहन आले तर बघू शकता मित्रांनो 16 महिन्याचं आहे तर कधी घेतले का व्यापार आहे शेतकरी व्यापार आहे किती किंमत होईल द्यायचं 60 पर्यंत कशा कशाला चालतं ही 40-35 हां 40,000ला भेटलो तर 40 बर तर भाषेचा प्रॉब्लेम आहे कन्नड बोलते तर कॉन्टॅक्ट नंबर घेऊन देईन का नंबर 63 हां 45 हां 21 82 फायनल किंमत येत 50 40 नाही ठीक आहे धन्यवाद तर बघू शकता तुमचा आहे का किती महिन्याचा ती 36 म्हणलेली किती महिन्याचा किती महिन्याचा भैया 6.5 महिन्याचा एक मिनिट इकडे 6.5 महिन्याचा आहे हा बर आणि किंमत किती सांगताय किंमत सांगतो 45,000 45,000 शेतकरी मित्रांनो बघू शकताय कसा आहे खोंड कशात मोडतोय भैया वळूकडनं झालेला आहे हा ना ओळखून कुठला वळू भरला होता? मेतूरचा राजा मेतवड्याचा राजा मेथोड्याचा राजा घरच्या गाई जाय का व्यापार आहे तुमचा? घरच्या घरी तुमचा व्यापार आहे शेतकरी नाही नाही शेतकरी शेतकरी आहे का बर किती पर्यंत मागते ती काय मागती ती 35-36 35 500 हा पण काय किती पर्यंत कशात राहिले आता थोड्यात राहिले आता होईल किती पर्यंत आता 35.5 म्हणते ती, आम्ही 36 म्हणतोय 500 राहिले हा 500 बर बघा काय होतं करा व्यवहार हा तर बघू शकतो बोला की 35 ला मागायला असं म्हणलो ना पण उलटं वासरू मागायला तुम्हाला सांगितलं मध्यस्थी 36.5 ला म्हणलेला ऐका मी 36 ला वासरू न्या नाही 36 ला न्या 36.5 म्हणले 36 ला वासरू न्या 36 आणि वासरू आता तुम्ही थोड्यात बघू नका पस्तीस म्हणून उलटा बोलू नको अहो तुम्ही उलट बोलताय बोलत तुम्ही 35 वरनं 34 का उलट घ्या बोला शिव करून घे नोट शिवणार पण बदलाय ना शिवणार आमचं घरचं आहे धरा 35 पाचशे न्या नाही तर तुम्ही 500 राहणार तीच म्हणते तुम्ही 500 राहून देणार नाही नाही अहो तुम्ही उलट बोलता तुम्ही काय म्हणला 35 वरनं 14.5 नाही नाही हाय एवढ्याला दे जाय बघा पटत असले काय नाही तर 35 द्या आता नाही वासराय जोड लावून दाखवा या मापाला बघतोय घरी तेवढ्या काय जास्त बाजारात वासरू आणलं असतं घरी दिलं असतं तेवढं म्हणलंय बा ह्याच्या पुढे काय ह्याच्या खाली काय आम्ही पण नटतय शिव नंतर आपण नटतय सांगितलं की ह्याच्या काय घाण करू नको राम बरेचे व्यापार घाण कर थोडक्यात मोडू नको धर 35 500 सांगितलं आम्ही तर कुठलंही सांगितलं भाषा म्हणजे बोलू नको शिव शिव तुम्ही तेवढ्यात राहून शिव. नाही. पाहिजे काय हा, त्याच्या 35 ला मागितलेलं वासरू आम्ही 35 ला देत नाही 500 शंभर देतो दे मग दे 500 साडी लावू नको साडी लावू नको घ्या मग बरोबर आहे शिवलं आडे आडे शिकारा कसं ठरलं बाया 35 हो 200 मामा इकडे या जरा 35 200 35 200 इथे या बाया मामा कशासाठी घेतले व्यापारासाठी घेतले कुठल्या बाजाराला नेणार याला रायबागला नेऊन विकणार आहे काय बरं काय बघितलं या खोंडात आता जरा कांबळ कमी आहे हो बरं आणि कशासाठी चालतो ही ते आमच्याकडे पळायला पळायला शर्यतीला वगैरे कसं शर्यतीची कशी पारख असते खोंडाची रानाची पाहिजे आणि पळायचं पळवायचं कशी पारख करायची काय काय बघितलं पाहिजे खोंडात हे जरा गळ कमी पाहिजे बर तोंड आहे सुद्धा. हा आणि शरीर चांगलं आहे शरीर चांगलं आहे बरं 35 200ला मित्रांनो व्यवहार झालाय बघू शकता या खोंडाचा लाईव्हच आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न केलाय शेतकऱ्याजवळ जो खोंड आहे आणि जर अशीच आपल्याला खोंड घर बसल्याच विकायची असतील तर आपल्याला व्हिडिओ करून टाका म्हणजे आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया भैया तू एकच खोंड आहे तुमच्या हा एक आहे. बरं कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा 95 79 66 97 81 ठीक आहे धन्यवाद भैया तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर कोणाला खोंड वगैरे घ्यायचे असतील तर सांगोला बाजारात मिळतील बघू शकता कृषी कट्टा हां तर आपण चॅनलच्या माध्यमातून असे व्हिडिओ तयार करत असतोय
तर कसा वाटला ही व्यवहार कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईव्ह व्यवहार झालेला आहे बरं का, ह्यात काय बनवी किंवा ही काय नाही. तर आपण आता मोठ्या मापाची बैल दाखवण्याचा प्रयत्न करूया. तर बघू शकताय बाजारात अशी लहान लहान खोंड देखील मिळते. ते सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी ही खोंड बारकी बारकी पण खोंड आहे ते, आणि मोठ्या मापाची बैल पण आहे ते. काय आणले भैया, कुठं आहे ती तुमचीच आहे ती सगळी? बरं, व्यापार आहे शेतकरी? व्यापार आहे, खोंडाचा व्यापारी का तुम्ही? तुमचं नाव काय? काका सुबसनर. हा, काका सुबसनर. काका सोबसner. गाव कुठलं? हटकल मग फटकर मग काय फसवणूक वगैरे नाही. काय नाही? या एक जरा खोंडांची माहिती द्या मला. द्यायच्या किमती सांगा मला का, ते कितीपर्यंत सुटेल काय? दिले केवढ्याला दिले? हे 29 29ला दिले काय? बरं, शेतकऱ्याजवळ तू घेतले काय? शेतकऱ्याला. बरं, घेतलं केवढ्याला? हा कितीला घेतलं? किती 1000 पैसे 1000 1,500-2,000 ह्याच्यात ते बसलेलं दिले का? हाय ते आहे. कितीला द्यायचंय काय? उठ. ते 20ला दिले. 20ला. बरं, हे जरा वेगळं आहे काय? हा कशात मोठं जर्सी बिर्स आहे काय? नाही दिले. जरा कांबळी जास्त वाटते जरा. हां, हे पिलू दिले काजळी खिलार केवढ्याला दिले? हे 14,000. केवढ्याला दिले? 10ला. हां, 10ला. 10ला 14ला दिलं. चांगलं गेलं मग. आणि हे ते नाही आले. कितीपर्यंत जाईल? 18पर्यंत मिळेल? 17-18 पर्यंत? नाही वर गेला. खरेदी केवढी आहे? काय सांगून फायदा नाही आता. असा काय व्यवहार असतो? बरोबर आहे तुमचं बी. तर व्यापाऱ्यांना अगदी चांगल्या पद्धतीने माहिती सांगायला चालू आहे मित्रांनो. असं व्यवहारातलं कोण सांगत नाही. बट्ट बस तरी सगळं बघून घेताय कसं? होय होय. काय बघितलं पाहिजे मालक? हा तिथं जरा हो बरोबर बैलापेक्षा काय बघितलं पाहिजे? आता जर एखाद्या नवीन ह्याला जर खोंड घ्याय असल्या, तुम्ही व्यापारात ह्यात, तर खोंडातलं काय बघितलं पाहिजे? काय त्यांची म्हणजे बस्तर वगैरे काय बघितलं पाहिजे? चांगलं पाहिजे, शिंगड पाहिजे. हात पाय, हात कुठं असते त्याला? हो हात पाय हो म्हणते. म्हणजे पाय, 4 पाय चांगलं पाहिजे. चांगलं पाहिजे. हा, अजून बस्तर नसावं. बस्तर म्हणजे काय ती सांगा शेतकऱ्यांना. अस्तर बहुर. हा, बहुरा असते. गौरई. तर हा, अजून देखना बैल पाहिजे. देखना दिसायला देखना पाहिजे, गळचिपी नसावं, बस्तर काय नसावं, कांबळ कमी असावं, लांब असावं, अंतर जरा छातीत जरा रुंद असावं. अजून काय बघायला पाहिजे? झालं एवढं खिलारमध्ये एवढं बघितलं पाहिजे. बरं, आणि तुमच्याकडे खोंड मिळून जातील. कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब तुमचा. 76 76 66 12 12 02 02 07 07. धन्यवाद मालक. शेतकरी मित्रांनो, अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. आणि बऱ्यापैकी कसं असते, शेतकऱ्यांना माहिती मिळावी ह्या उद्देशानं आपण विचारतो. बस्तर वगैरे काय असतं ह्या हिशोबाचे प्रश्न. तर सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी लाईव्ह रिपोर्ट चालू आहे. बाजारात जर आला तुम्ही तर अशा प्रकारची खोंड पाहायला मिळतील तुम्हाला. तुमचं आहे मालक? हे तुमचीच आहे ते खोंड? व्यापार आहे काय? बरं, कधीपासून करताय बाया व्यापार? लहान म्हणजे आता किती मोठा आहे तुम्ही? असं 14वीला आहे म्हणजे 10वी 12वी पासूनच करताय म्हणा. या किती कोंड आणलीत मालक? 6 आणली, 2 इकली. 6 ही इकले काय? नाही चाललाय विकली कुठलं? सकाळी नेली पण नेली काय? बरं, ही 6 तुमची आहे. ती पलीकडली 2 मोठा मोठा कोशा तुमचं घर? बर, आणि हे कोशाची जरा माहिती द्या घ्या जरा. चांगला आहे. दात लावला आहे त्यानं? नाही आदत आहे. आदत आहे का? किती सांगितली किंमत? सांगतो 1,20,000. 1,20,000. काय वैशिष्ट्य आहे भैया? हो, आदत आहे. नाही, आदत आहे म्हणून इतकी किंमत? मोठा आहे काय? मोठ्या छातीत दोन आहे, कांबळ कमी आहे, बस्तर कमी आहे, त्यामुळे त्याला किंमत आहे. काय होईल त्याची किंमत? देऊ लाखापर्यंत. 60-65 पर्यंत सुट आहे ना? खरेदी कितीची आहे? काय अंदाज सांगता येईल? जवळपास 85ची खरेदी. 85 खरेदी. बरं, मला काय बोलीत खोंड वगैरे देताय तुम्ही? काय बोलीत देताय खोंड वगैरे? ही काय राहते त्याची भैया? तुमची जबाबदारी काय राहते याच्यात? समजा आता एखाद्या शेतकऱ्यानं खोंड नेलं, काय समजा खोडील निघालं तर त्याला काय माघारी येणार. घेणार का? द्या कॉन्टॅक्ट नंबर मग. 93 22 14 85 61. ठीक आहे, धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्यापैकी खोंड वगैरे दाखवली. आपण शेतकरी आहे. मग गाव कुठलं आहे? व्यापारी आहे. गाव कुठलं आहे? मिरज. हां, मिरज. तुमच्याकडलं आहे? आणि कसं आहे दाताला? दादा दुसरा आहे ना दादा दुसरा आहे ना. दातात लावलाय दुसरा आहे. झोपलाय सगळीकडे? झोपलाय कशा कशाला झोपलाय? त्याला बोला की तुम्ही बोला. देखील झोपलाय. बरं, काय होईल किंमत? तुझं 45 45,000 सांगायला. आणि 55 सांगायचं. व्यवहारला बसले 45ला 40 पर्यंत सुटायचं नाही? हां.
पण धंद्याला चांगला चालतोय. हा धंद्याला चांगला. बर बर बर. 2 दात आहे मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर एक 40 पर्यंत 40. बर. कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब. 99 75 हां 44 हां 70 65. ठीक आहे. धन्यवाद साहेब. शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर बी दिलेला आहे. संपर्क साधून घेऊ शकताय. मोठ्या मापाची बैल आपण आता कव्हर करणार आहे. तर बघू शकताय मोठ्या मापाची बैल आहे ती. मालक दाताला संपली ते बरं. तर बघू शकताय मोठ्या मापाची बैल आहे ती. शेती कामाला सगळीकडे चालवली आहे. कशा कशा चालली ती? सगळं शेती कामाला आहे सगळं. बरं. चांगली चालते ती. हो चालायला काय समजा अडचण आहे तिथं काय माघारी घ्या आपण. माघारी घेताय. हो बरं. तर एकदम मोठ्या मापाची बैल आहेत मित्रांनो. कुणाला जर घ्यायची असतील तर ह्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबरही देणार आहे. झाडाला वगैरे बघू शकताय कशी आहे ती फिरून बैल दाखवत आहे. हा दाखवा. बैल बघा नुसतं कसं आहे. मारते ते काय मारत नाहीत गरीब आहेत. गरीब बैल आहे ती. झाडाला वगैरे बघा कशी आहे ती. हे किमती पण तशाच असणार आहे त्या बैलांच्या. तुझी काय शेतीचा तुम्ही बोला हो. तर आपण ह्यांना किंमत विचारू. एक मागते तू बोलतोय मग ते दादा मग ते बता काय मागायला आला तू आता काय बोलायचं म्हण बता दिका तू बोल. तू दिका तू दिका किती नेता घेऊन जा किती भी का हमें तो बोला नहीं. शेत शिकायला नेतो ये रुपये देते ऊपर कितीपर्यंत मागतील साहेब? बैल 170 ला मागते ती. जुडी. हा काय अपेक्षा आहे तुमची? 81 आलं तर दे. 81 आलं तर दे. हा म्हणजे 90,000 एक बैल. हो बर. आता ही कोण येणार? व्यापारी का शेतकरी? शेतकरी नेणार. बर. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब. 99 70 16 18 21. ती तुमचीच आहे जोडपली हो, गेली. आमचीच आहे ती ती. कितीपर्यंत होतील जरा चाल? 1,20,000 लाखापर्यंत सुटतील हे? नाही दिवस 1,20,000-60,000 बैल मिळतील बघू शकताय. दाताला संपली ती संपली ती. बर. दाताला संपली ती. ही पण मिडियम माप आहे. त्यापेक्षा जरा बारकं माप बारकं आहे. आहे, हा, माप. आणि हे 4 दात आहेत. 4 दात. दाताला शिल्लक आहे ती अजून. थोडी पातळ आहे ती. कोणाला म्हणजे कितीपर्यंत सुटतील? 1,10,000 आलं तर ते. बरं. 80 पर्यंत येतच मिळाली बंद झाली आहे बैल. नाही 80 आता काळ राहिला नाही दादा. बर. हा आता बैल हाणणारा ही कमी झाली ना जरा. कमी आहे, पण खरं शेतकरी आहेत अजून बघून. बर. हा तर ही जोड लाखापर्यंत भेटून जाईल. हो ही लाखापर्यंत, ही 1,10,000 पर्यंत हा आणि ती 81. 81 तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा नंबर दिला आम्हाला. दिला गे. चालतंय. तर संपर्क साधून घेऊ शकता. मालकाने नंबर पण दिलेला आहे. तर अशा प्रकारे मोठ्या मापाच्या चालू किमती ते आपण शेतकऱ्यांची मोठ्या मापाची बैल दाखवूया. ही व्यापाऱ्याकडली होती मित्रांनो. तिथे एक शेतकरी आले आता बघूया. तर भैया दाताला कशी ती? दाताला कडे दातावर आहे ती काय? गाव कुठलं आहे? असू द्या काय कन्नड मध्ये सांगा. गाव कुठला आहे? धुळकाड हा? धुळकाड धुळकाड तालुका जिल्हा डिस्ट्रिक्ट जिल्हा हा? चडचण चडचण जिल्हा आहे काय? तालुका विजापूर. हा. आणि हे दाताला संपली कड्यांदा किंमत? किंमत 140. 1,40,000. शेती कामाला सगळीकडे चालली ती. शेती कुठं कुठं चालवली झोपली ती? कन्नडमध्ये सांगा काय अडचण नाही. सर याला हुडकी फुल गॅरंटी फुल गॅरंटी. हा फुल गॅरंटी. बर. तर मित्रांनो फुल गॅरंटी. फायनल किंमत येतो काय ना 120,000 ಕೊಡ್ತಾನ. वंद 120,000 वंद में मिळेल का? 1,00,000 मिळतील का? नाही. 1,20,000 फायनल किंमत म्हणते ते. मला पण काय जास्त कन्नड येत नाही. त्या हिशोबाने आपलं चाललेलं आहे. कॉन्टॅक्ट नंबर हे नेमकं ನಂಬರ್ ಬೈಪಟ್ಟಿಲ್ಲ ಅವಲಕ್ ನಾನು ಆ ನಂಬರ್ ಬೈಪಟ್ಟಿಲ್ಲ ಪಾಟೀಲ ಇಲ್ಲ ಕನ್ನಡ ಹೇಳು ಮನೆ ಬದಲಾಯಿಸಿ ನಂಬರ್ पाटच नाही वय मनी सिम बदलायची बैपಟ್ಟಿಲ್ಲ नंबर. हा ठीक आहे. सिम कार्ड बदललंय असं भैयांचं म्हणणं आहे. त्यामुळे काय नंबर सांगता येणार नाही. शेतकरी येतं. तर आपण पुढील व्हिडिओ. नमस्कार अण्णा. नमस्कार. यावर ऊर काकमरी तालुका जिल्हा अत्नी आत्मी. बेळगाव जिल्हा. दाताला दादाला कडाला आहे. हा कडे दातेवर आहे काय? बरं. थोडा ह्याला फिरवा घे बैल दाखवू. मित्रांनो बघू शकता एकदम हत्तीच्या मापाचा बैल आहे. मोठ्या मापाचा आणि धंद्याला चालवलेला आहे असं यांचं म्हणणं आहे सगळीकडं. एकदम घ्या इकडं. पालखीचा बैल आहे. एकदम बाजारातलं टॉप क्वालिटीचं आकर्षण आहे. आजचं मोठ्या मापाचा बैल आहे. तर किंमत 1,50,000 दिला. दिला कोणी घेतला? एक ककमेरीला तुम्ही घेतलाय? 1,50,000 घेतला. कशासाठी घेतलाय भैया?
कशासाठी? अवताला. अवताला तुम्हाला येते मराठी चांगलं. बर म्हणजे अवताला ह्यासाठी दिलेला आहे 1.5 लाखाला. 1.5 लाखाला. बरं आणि तुम्ही कशाला ह्याला चालवलाय आता सगळ्याला म्हणजे सांगायचं थोडक्यात कशी पारख करायला पाहिजे बैलाची पारख कशी केली पाहिजे दोन बोर आहे 2 भोवरा असायला दोन पाहिजे भोवरा. एक पाठीवर आणि एक माथ्यावर एक 2 बोर खाली एक कांबळ अजून कन्नड मध्ये सांगा काय प्रॉब्लेम नाही याला असं नाही त्याला चोक आहे चोक आहे चोक आहे बर 1.5 लाखाला व्यवहार झालेला आहे बैल बघू शकता एकदम मोठ्या मापाचा आहे आणि कन्नड टू कन्नड तिकडेच नेत आहे शेतकरी आहे का तुम्ही तुम्ही बैल तुम्ही घेतला आहे हा शेतकरी नाव तो स्पष्ट घेता नाविले कोटा देऊ अच्छा मी तुम्ही ह्यांना दिलाय बर शेतकऱ्यालाच दिलेला आहे. तर मोठ्या मापाचा बैल 1.5 लाखाला दिला कॉन्टॅक्ट नंबर ह्यावर नेन का अण्णा 9900 हा 58 हा 5113 ठीक आहे धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा. आपण आता हे सांगूया या बाजारात बाजार कसा भरलाय बघू शकताय संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट आता आपण घेतलेला आहे आणि बाजारात बघून बैल आलेली आपण आता खिल्लार गायचा व्हिडिओ करण्यासाठी पुढे जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद.